गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला पाहूया वाशीची जगदंबा माता। पेण तालुक्यातील वाशी येथील आई जगदंबा भवानी मातेचे देवस्थान ही अशीच एक पवित्र वास्तू, लाखो भक्तांच्या अंतरीचा दीप सदैव तेवत ठेवणारी, भक्तांच्या नवसाला पावणारी, साक्षात अनुभवाचे अनुपम लेणे असलेली, भाविकांच्या हाकेला धावणारी आई जगदंबा भवानी माता ही वाशी गावची दिव्य शक्ती आहे। सुमारे 800 वर्षापूर्वी यादव काळात बिंबराजांनी देवगिरीहून आई जगदंबेची पवित्र मूर्ती आणली आणि वाशी येथील चंद्रभागेसारख्या आकारात असलेल्या सुमारे 6 एकर तळ्याच्या किनारी या जागृत देवतेची प्रतिष्ठापना केली। महिषासुर मर्दनीच्या प्रमाणे या देवतेने मुघलकालीन यवनी आक्रमणाचा प्रतिकार आपल्या चमत्कृतीपूर्ण अनाकलनीय अशा सामर्थ्याने केल्या। या परिसरातील जनतेचे संरक्षण केले। आक्रमक शत्रूचा बिमोड करण्यासाठी तिने भुंग्याचे रूप धारण करून शत्रूच्या गळ्याला कडकडून चावे घेऊन नामोहरम केले, तर कधी आपल्या भाविकांच्या श्रद्धेसाठी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी परकीय सत्तेस पळवून लावले। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीचे दर्शन घेतल्याचे इतिहासात नोंद आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वाशी गावाच्या समुद्राच्या भरतीच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून वासखांडीवर पूल बांधल्याचे देखील पुरावे आहेत। या वासखांडीवरील पुलाला इतिहासात शिवसाकव म्हणून संबोधले आहे। तसेच आरमार प्रमुख मायनक भंडारी इब्राहिम खान यांनी व कान्होजी आंद्रे यांनी देखील वाशीला भेट दिल्याचे पुरावे आहेत। देवीच्या मंदिरातील भव्य मंडप विविध देवतांच्या रंगाकृतीने सजलेला आहे। गाभाऱ्यातील वैभवशाली देवीचे दर्शन घेताना मानवी मनात आनंदाची, उत्साहाची व प्रेरणेची कारंजी फुलू लागतात। मंदिराच्या दक्षिणेस बहिरी देव, पश्चिमेस म्हसोबा, उत्तरेस दादरेवर आणि त्याच परिसरात असलेली श्री शंकराचे, रामाचे, साईबाबांचे अशी मंदिरे असल्याने हा परिसर देऊळाळी म्हणून ओळखला जातो। सन 1984 मध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले होते। तसेच 2010 पासून जुन्या मंदिराची नव्याने रचना करण्याचे काम प्रगतीपथावर होते। ते आता हजारो भाविकांच्या मदतीने पूर्ण झाले आहे। एक जागरूक देवस्थान म्हणून वाशी येथील जगदंबा मातेचे वैभव व कीर्ती प्रतिवर्षी वाढत आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात या मंदिरात देवीचा जागर सुरू असतो। अनेक श्रद्धाळू भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याने नवस फेडण्यासाठी वाजत गाजत येत असतात व आई जगदंबेचा उदो उदो करीत असतात। नवरात्रीमध्ये वाशी गावाला या आई जगदंबेच्या भक्तीचे मंगलमय वातावरण तयार झालेले असते। या वातावरणात 9 दिवस येणारे भाविक हे भक्तिमय होत असतात। तसेच वाशी पंचक्रोशीतील महिला मंडळ आपले भजनाचे व पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम स्वयं प्रेरणेने आईच्या सभा मंडपात करीत असतात। नमस्कार, आपण आहोत आता जगदंबेच्या गाभाऱ्यात आणि तुम्हाला माहिती आहे की शिवकालांपासून म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला हा मंदिर फक्त ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय, परंतु शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। आणि तुम्हाला माहिती असेल आरमार प्रमुख कान्होजी आंग्र्यांचं सुद्धा यांचं वाशीशी एक वेगळं नातं आहे। तर आपण आज करणार आहोत नवरात्री उत्सवानिमित्त आपण ट्रस्टीचे जे आहेत सदस्य त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, नक्की नवरात्रीत कशा प्रकारे उत्सव चालतो? आमची ही देवी जी आहे ती नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आहे। या दृष्टिकोनातून आपल्या या मंदिरात देवीचं दर्शन घेण्याकरता बरेचसे भाविक वेगवेगळ्या तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून येत आहेत आणि आपली मनोकामना देवीजवळ पूर्ण करून ते मनोकामना देवी त्यांची पूर्ण करते आणि त्यावेळेला नवस फेडण्याकरता सुद्धा बरेचसे भाविक या ठिकाणी येतात आणि म्हणूनच आमच्या देवीला हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही उपाधी आम्ही दिलेली आहे। हे मंदिर फार पुरातन काळातील आहे। शिवाजी महाराज या देवीचं दर्शन घेऊन गेलेलं आहे आणि देवीचा एक महिमा आहे की ज्या वेळेला इंग्रजांनी या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला या देवीने त्यांच्या अंगावर भुंगे सोडले होते आणि त्यांचं आक्रमण त्यांनी परत केलं होतं। आणि अशा प्रकारची आमची ही देवी आहे ती आमच्या वाशी गावातील ग्रामदेवता आहे आणि ही ग्रामदेवता आमच्या सर्व वाशी गावातील आणि त्यांच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचं
भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचं रक्षण करते आणि म्हणून सर्व भाविक भक्त हे फार श्रद्धेने, प्रेमाने आणि या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्याकरता येतात. नवरात्र उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. ज्या वेळेला आपले सर्व पित्र अमावस्या होते त्यावेळेला आपण सर्व आपल्या बुजुर्ग लोकांचे जे आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांचं फार दुःखाने किंवा दुःखद घटनेतून आपण त्यांचा स्मरण करतो आणि त्यातूनच आपण हा दिवस जो असतो तो दिवस आणि रात्र, दिवसानंतर रात्र येते त्याचप्रमाणे सुखानंतर दुःख येतं. त्याप्रमाणे आपले दुःखद गणपती हे सुखाने गेल्यानंतर, आनंदाने गेल्यानंतर हा दुःखद प्रसंगाची एक आठवण आपण स्मरण करतो आणि ते दुःख गेल्यानंतर परत नवरात्र उत्सव या ठिकाणी येते. आणि आमच्या या मंदिरामध्ये सर्व भाविक भक्त हे पारंपरिक पद्धतीने नाच गाणे असतील, भजन असेल, कीर्तन असेल, यातून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचं आपण या ठिकाणी आयोजन करतो. आणि हे भाविक भक्त या ठिकाणी येऊन हे जे विश्वस्त मंडळ आहे त्यांना धन्यवाद देते की पारंपरिक पद्धतीचे डान्स आम्हाला बघायला मिळत नाहीत आणि या ठिकाणी तुमच्याकडे पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याबद्दल सर्व भाविक भक्त, या आमच्या ग्रामस्थ, वाशी आणि हे देवस्थानाचे जे ट्रस्टी आहेत त्यांना धन्यवाद देतात. तर अशाच अनेक देवींची महती ऐकण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.